हे बघा, फॅलोपियन ट्यूब ओपन असताना सुद्धा कशा खराब असतात आणि लॅप्रोस्कोपी कसं त्याला पकडतं बघा. हा पेशंट बघा स्क्रीनकडे, तुम्हाला हे दिसतंय, ही फॅलोपियन ट्यूब आहे पेशंटची. आता यातनं जो ब्लू कलरचा डाय येतोय त्याचा अर्थ असा होतो की ट्यूब ओपन आहे, पण वास्तविक पाहता ही बघा पूर्ण सॅक्युलेटेड ट्यूब आहे. फोटो घे रे. ही जी ट्यूब अशी सॅक्युलेटेड आहे, यामुळे या पेशंटला प्रेग्नन्सी मिळत नाही. का तर ही पेशंटची ट्यूब पूर्ण डॅमेज्ड आहे. कित्येक वेळेला अशाच ट्यूबमुळे एक्टोपिक प्रेग्नन्सी पण राहतात. आता आपण उजव्या साईडची ट्यूब बघूया. हे बघा, ही पण ट्यूबची अवस्था बघा कशी आहे, पूर्ण सॅक्युलेटेड. ह्याला आम्ही हायड्रोसाल्फिंग्स म्हणतो. ओके, हे सुजलेले ट्यूब आहेत आणि यामुळे पेशंटला भले ट्यूब ओपन असो प्रेग्नन्सी नाही मिळत. लक्षात ठेवा, लॅप्रोस्कोपीला मी गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन म्हणतो. का म्हणतो? कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या HSG आणि सोनोग्राफी मिस आउट करतं ना, त्या लॅप्रोस्कोपी करत नाही. उदाहरणार्थ ह्या ट्यूब बघा, या ट्यूबमध्ये ही ट्यूब कशी सुजलेली आहे, पूर्ण फुग्यासारखी. ही ट्यूब कशी सुजलेली आहे. हे आता आम्हाला एका मिनिटात माहिती आहे की या पेशंटला नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी संभव नाही आहे. उगाचच त्यांनी ओव्युलेशन स्टडी IUIवर पैसे घालू नये. हे महत्त्व आहे लॅप्रोस्कोपीचं. लॅप्रोस्कोपीला गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन आम्ही का म्हणतो? कारण त्याची बरोबरी इतर कुठलंही इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाही. एखाद्या जोडप्याला जर ट्रीटमेंट घेऊन सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही आहे ना, तर सर्वप्रथम त्यांनी लॅप्रोस्कोपी करायला हवी.